नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज मी हेअर केअर वरती नाही तर माझ्या फेसवरती तुम्हाला दाखवणार आहे ॲलोवेराचा वापर तुम्ही कशा पद्धतीने करू शकता. तर इथं मी ॲलोवेरा घेतलेला आहे, स्वच्छ असा धुवून घेतला होता. ॲलोवेरा हा बहुगुणी आहे, आपल्या सौंदर्यात भर टाकणारा, तसंच केसांवरती म्हणा खाल्ल्याने सुद्धा त्याचे भरपूर सारे असे ॲलोवेराचे फायदे आहेत. आपण वेगवेगळ्या प्रकारांमध्ये त्याच्यामध्ये आणखीन साऱ्या गोष्टी ॲड करून त्याचा वापर आपण योग्य पद्धतीने केला ना तर आपल्या चेहऱ्यात, आपल्या केसांमध्ये, आपल्या शरीरामध्ये त्याचे खूप सारे फायदे आपल्याला भेटतात. तर खूप सारे व्हिडिओ मी हेअर केअर वरचे सुद्धा ॲलोवेरा सोबत मी केलेले आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकता. आता ही रेमेडी आहे ना तर ती माझ्या चेहऱ्यावरती मी तुम्हाला दाखवणार आहे. माझ्या चेहऱ्याला मी ॲलोवेरा कशा प्रकारे यूज करते. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलवरती कोणी नवीनच आला आहे तर त्यांनी माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ बघायला भेटतील. तर ॲलोवेरा आहे ना तर तो स्वच्छ असं धुवून घ्यायचं. त्याचं जेल आहे ना तर ते आपल्याला लागणार आहे. येलो पार्ट असतो ना, येलो भाग, येलो टाईपचं जेल असतं बघा, तर ते आपल्याला घ्यायचं नाही आहे. असा हा जेल मी काढून घेतलेला आहे आणि मिक्सरमध्ये त्याला असं बारीक करून घेणार आहे. अशा प्रकारची पेस्ट बनते बघा. तर ह्याच्यामध्ये काय काय मी ॲड करणार आहे आणखीन, तर ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तुम्ही कंटिन्यू करा व्हिडिओ बघायला. तर हे ॲलोवेरा आहे ना तर ते अशा प्रकारे बनतं आणि याच्यामध्ये मी आता रोज वॉटर टाकणार आहे. रोज वॉटर टाकून तुम्हाला जे कोणतं तेल सूट होतं किंवा कोणतं तेल तुम्ही वापरता, तर याच्यामध्ये बदामाचं तेल सुद्धा टाकलं तरी सुद्धा चालेल किंवा पॅराशूट कोकोनट ऑइल असतं ना तर ते सुद्धा टाकलं तरी चालेल. मी पॅराशूट कोकोनट ऑइल आहे ना तर ती याच्यामध्ये ॲड करणार आहे. रोज वॉटर आहे तर घाला तुम्ही, तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही घालू शकता, नाही तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तसंच जर वापरला ॲलोवेरा जेल आहे ना तर ते तरी सुद्धा तुम्हाला फायदाच होणार आहे त्याचा. ॲलोवेराचं झाड आहे ना तर ते प्रत्येकाने नक्की लावा, त्याचे खूप सारे असे फायदे आहेत. किंवा हे ॲलोवेरा जेल आहे ना तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ईची टॅबलेट सुद्धा टाकली ना, ती ग्रीन कलरची असते बघा, तर ती सुद्धा याच्यामध्ये टाकून तुम्ही एक छान अशी पेस्ट बनवा. तर ती रेमेडी आहे ना तर ती रेमेडी खूप छान आहे. मी नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये तीच मी रेमेडी तुम्हाला दाखवणार आहे. एकदम असं पेस्ट असते ना, कोणती तरी क्रीम मार्केटमधून आणली आहे, अशा प्रकारची ती क्रीम बनते. ती क्रीम कशी बनवायची मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. तर आता सध्या ही मी रेमेडी तुम्हाला दाखवत आहे, तर ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता ही पेस्ट आपली बनलेली आहे ना तर त्याने आपलं फेस आहे ना तर तो मसाज करायचा आहे खूप चांगल्या प्रकारे असं. आणि मसाज जेव्हा करताना तेव्हा तुम्ही फेस वॉश करून घ्या चांगल्या प्रकारे, किंवा चेहऱ्यावरती ना खूप घाण असते आणि ती क्लीन करून घेणं खूप गरजेचं असतं. कारण आपण हे जेल लावून मसाज करणार आहोत आणि हे जेल असतं ना तर ते स्किनमध्ये चांगल्या प्रकारे मुरलं जातं आणि आपला चेहरा आहे ना तर तो ग्लो होण्यास मदत होतो, ग्लो होतो चांगल्या प्रकारे असं. तर म्हणून मी सांगते, पहिल्यांदा तुम्ही जेल लावायच्या अगोदर चेहरा हा क्लीन करून घेणे खूप गरजेचं असतं. म्हणजे कोणती आपण रेमेडी ट्राय करणार आहोत तर त्याच्या अगोदर आपण फेस चांगल्या प्रकारे क्लीन करून घेणं केल्याने काय होतं, तर आपली जॉ लाईन असते ना तर ती शार्प होण्यास मदत होते. हळूहळू तुम्ही अशा प्रकारे जर मसाज केला ना तुमच्या चेहऱ्यामध्ये खरंच खूप फायदा पडणार आहे. आणि ते जेल असतं ना तर ते आपल्या स्किनमध्ये ऑब्झर्व होतं आणि त्याचे फायदे तुम्हाला बघायला भेटतील. तर अशा प्रकारे मी मसाज करत आहे आणि याच्यानंतर मसाज करून झाल्यानंतर थोड्या 5 मिनिटासाठी तुम्ही थांबायचं आहे आणि नंतर तुम्ही फेस वॉश करून घ्या. नंतर तुम्ही रिझल्ट बघा, पहिला कसा होता आणि नंतर कसा माझा चेहरा झालेला आहे. जेल लावून मसाज करण्याचे खूप सारे फायदे आहेत. ब्लड सर्क्युलेशन असतं ना तर ते चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. त्याचबरोबर चेहरा आहे ना तर तो ग्लो करतो, आणखीनच चमकदार होतो. ज्यांचा चेहरा आहे ना तर तो काळपट झालेला असतो, म्हणजे थोड्या वेळासाठी उन्हात जेव्हा जातो आपण किंवा बाहेर वगैरे कामाला वगैरे जातात खूप जण, तर त्यांचा चेहरा आहे ना तर तो थोड्या वेळासाठी काळपट पडतो. तर काळपटपणा लवकर जात नाही, त्यासाठी आपण अशा पद्धतीने सुद्धा मसाज केली ना तर खूप छान रिझल्ट आहे याचा सुद्धा. हळूहळू तुम्ही बघा तुमच्या चेहऱ्यामध्ये ना फरक पडणारच आहे. तर अशा पद्धतीनं मी हे जेल आहे ना तर ते वापरते. तुम्ही सुद्धा हे जेल आहे ना तर ते वापरून बघा एकदा, खूप छान. अशा पद्धतीने तुम्ही मसाज केला ना तर तुमच्या चेहरा बघा, ती जॉ लाईन असते ना तर ती शार्प बनण्यास मदत होते. तर मी ही रेमेडी आहे ना तर ती खूप दिवसापासून ट्राय करत आहे आणि मला त्याचा खूप सारा फरक पडलेला आहे, म्हणून मी तुमच्याशी ही रेमेडी आहे ना तर ती शेअर करायची म्हटलं, म्हणून मी हा व्हिडिओ आहे ना तर तो अपलोड केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप छान अशी रेमेडी सांगणार आहे.
फेसवरतीच लावायला. आता माझा चेहरा तुम्ही बघा पहिला कसा होता आणि नंतर फेस वॉश करून झाल्यानंतर किती छान ग्लो आलेला आहे चेहऱ्यावरती. आता मी याच्यावरती काही लावणार नाही. रोज वॉटर लावणार आहे आणि नंतर एक चांगलं मॉइश्चरायझर असतं ना, तर ते लावणार आहे. त्यानं सुद्धा चेहरा आहे ना, तर तो खूप छान होतो. तर माझा नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. सोबतच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि माझे व्हिडिओ आहेत ना, तर तुम्हाला बघता येतील यासाठी. तर मला नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला. तर क्लीन झालेला आहे माझा चेहरा आता आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. थँक यू. बाय.